खूप सारे भांडे पडलेले होते आज, बसून काढते. लोगों को कहने दो सच झूठ हम क्या जाने. तर मी अशी गाणी म्हणत गेले आहे. भांडे आणि भांडे माझे होते आज खूप सारा पसारा पडलेला होता, तर मी आवरते आज भांडे. चहाचं पातेलं, अजून माझे मिस्टर आलेले नाहीये. ते आल्यावर चिडचिड करतात, ते आल्यावर जास्त चिडचिड करतात. त्यांना पसारा दिसल्यावर त्याच्यामुळं पटापट आवरणे आणि पटापट रिकामं होणे, हा एक माझ्याकडे सोपा पर्याय आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे माझा पसारा आवरून. मी पटपट भांडे घासते, पटपट आवरणच बेटर आहे. माझे 7:30 8:30 पर्यंत माझं सगळं झालं पाहिजे, दिवाबत्ती वगैरे सगळं काही झालं पाहिजे, म्हणून मी भांडे असे पटपट घातलीये. तर नक्की चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भांडे घासून झालेले आहे. आपल्याला मला धुवायचे आता. मिक्सरचं भांड. तर मी अशी प्रकारे घातलेले आहे भांडे पटपट. माझं स्पीड खूप कमी पडतो भांडे, काम होत नाही एवढं मला. पटपट आईच्या घरी कसं आरामशीर बसण्याची सवय होती, झाल्यावर करावं लागतं, त्याच्यामुळं मजा येते व्हिडिओ म्हणजे बोलताना अशी. तर मित्रांनो, घरात बसण्यापेक्षा नाही काहीतरी ब्लॉग वगैरे केला ना तरच मला करमत, नाही तर असं मला जमत नाही. मला घरी बोर होतं ना, काय सांगू मला. घरी राहणं काही माणसाने जमत नाही, एकदम मला एकदम बोर होतं. रोजची सवय लागली छोटी ब्लॉग गाण्याची, त्याच्यामुळं होती धावपळ वगैरे होती, पण मज्जा पण येते. कारण की कामावर खूप वेगवेगळे लोक भेटत असतात. कोणते लोक कसे, कोणते लोक म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे कोणी ना कोणी. आणि पुण्यासारख्या ठिकाणी आपण कसं घर आणि घर लावून बसतो, त्याच्यामुळं ना जॉबला गेलेलंच बेटर म्हणेल मी. जॉब चांगले जॉब करणं. चला, हा तवा माझ्या लग्नाच्या वेळेस घेतला होता आहे मम्मी. भांडे घातलेले खूप सारे भांडे. No.